नमस्कार मित्रांनो. बहुआयामी विद्वान, आधुनिक भारताचे निर्माते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मानवी हक्काचे कैवारी, भारतरत्न, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक, महामानव डॉक्टर भीमराव रामजी तथा डॉक्टर बाबासाहेब रामजी आंबेडकर यांचा संपूर्ण जीवन परिचय आपण पाहणार आहोत. कौटुंबिक पार्श्वभूमी. डॉक्टर आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव रामजी सकपाळ तर आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ होते. रामजींचा जन्म इसवी सन 1848 मध्ये झाला. ते मालोजीरावांचे चौथे अपत्य होते. रामजींचा विवाह मुरबाड येथील रहिवासी असणाऱ्या भीमाबाईंशी झाला. रामजी व भीमाबाई यांचे 14वे अपत्य व सर्वात लहान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भिवा किंवा भीमराव होय. आंबेडकर यांचे कुटुंब महाराष्ट्रातील आंबेडवे, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी येथील होते. आंबेडकरांचे कुटुंब त्या काळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या जातीचे होते. इसवी सन 1896 मध्ये मस्तकशूल या आजाराने आंबेडकरांच्या आई भीमाबाईंचे निधन झाले. त्यावेळी आंबेडकर 5 वर्षांचे होते. आंबेडकरांच्या वडिलांचे निधन 2 फेब्रुवारी 1913 मुंबई येथे झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म. डॉक्टर आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी झाला. महू या गावात लष्करी छावणी असल्याने त्या स्थानाला मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वॉर महू हे नाव होते. महूचे आताचे नाव आंबेडकर नगर आहे. 2003 मध्ये महूला राज्य शासनाने डॉक्टर आंबेडकरांच्या सन्मानार्थ डॉक्टर आंबेडकर नगर असे नाव दिले. येथे सध्या एक भव्य स्मारक आहे. स्मारकाचे भूमिपूजन आंबेडकरांच्या 100व्या स्वर्ण जयंती दिनी म्हणजे 14 एप्रिल 1991 रोजी मध्य प्रदेश राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांच्या हस्ते झाले. तर 14 एप्रिल 2008 साली स्मारकाचे लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकर यांच्या 117व्या जयंतीदिनी लोकार्पण केले गेले. प्रत्यक्षात लष्करी छावणीतील आंबेडकरांचे एकेकाळचे राहते घर ताब्यात घेण्यासाठी 17 वर्षे प्रयत्न करावे लागले. त्यानंतर स्मारक उभारण्यासाठी त्यापुढील 20 वर्षे लागली. एकूण 37 वर्षांच्या प्रयत्नानंतर 22,000 चौरस फूट जागेत भीम जन्मभूमीवर 2 मजली विहार तयार झाले. या स्मारकाची रचना वास्तुविशारद E.D. निमगडे यांची आहे. स्मारकाचा बांधकाम खर्च 12 कोटी रुपये आहे. आंबेडकरांच्या वयाचे साधर्म्य दर्शविण्यासाठी उंची 65 फूट आहे. पहिला मजला मुख्य जन्मस्थळ तर वरचा मजला धम्म हॉल आहे. स्मारकात डॉक्टर बाबासाहेबांचे 3 पूर्णाकृती ब्रॉन्झचे पुतळे आहेत. भंडारा जिल्ह्यातील भदंत धर्मशील यांनी महू येथील लष्करी अधिकारी D.G. खेवले यांच्यामार्फत भीम जन्मभूमीचा शोध लावला. डॉक्टर आंबेडकरांचे बालपण. डॉक्टर आंबेडकर 5 वर्षांचे झाल्यावर 1896 मध्ये साताऱ्यातील कॅम्प स्कूलमध्ये भीमरावांचे नाव दाखल केले. मराठी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर साताऱ्यातीलच सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी शाळेत नाव दाखल केले. सातारा हायस्कूल या शाळेचे सध्याचे नाव प्रतापसिंग हायस्कूल असे आहे. या हायस्कूलमध्ये आंबेडकरांच्या वडिलांनी आंबेडवेकर असे आडनाव 7 नोव्हेंबर 1900 रोजी नोंदविले. येथेच भीमरावांना शिकवणारे कृष्णा केशव आंबेडकर यांनी भीमरावांच्या होकारानंतर त्यांचे आडनाव आंबेडवेकरचे आंबेडकर असे नोंदवले. तेव्हापासून त्यांचे आडनाव आंबेडकर असे झाले. 1904ला डॉक्टर भीमराव इंग्रजी 4थीची परीक्षा पास झाले. त्यानंतर ते मुंबईत आले. डॉक्टर आंबेडकरांचे शिक्षण. मुंबईत आल्यानंतर एल्फिन्स्टन शाळेत जाऊ लागले. एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते. या प्रवेशासाठी रामजींना आपल्या लष्करातील पदाचा वापर करावा लागला. येथे भीमरावांना जातीभेदाचा सामना करावा लागला. शाळेत असतानाच इसवी सन 1906 मध्ये त्यांचे लग्न रमाबाई भिकू वलंगकर राहणार दापोली यांच्याशी झाले. डॉक्टर आंबेडकर विद्यार्थी जीवनात दररोज 18 तास अभ्यास करत असत. 1907 साली डॉक्टर आंबेडकर एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळवणे एवढे दुर्मिळ होते की त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा जाहीर सभा भरवण्यात आली. ही सभा कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आली. यावेळी गुरुजींनी स्वतः लिहिलेल्या मराठी बुद्ध चरित्राची एक प्रत भीमरावांना भेट म्हणून दिली.
पुस्तक वाचल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच बुद्धांच्या शिकवणीची माहिती मिळाली व ते बुद्धाप्रती आकर्षित झाले. आंबेडकरांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्याने पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी गुरुजींनी महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी भीमरावांची भेट घालून दिली. त्यानंतर महाराजांनी त्यांना दरमहा 25 रुपये शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले. त्यानंतर 3 जानेवारी 1908 रोजी भीमरावांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. 1912 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाचे राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन BA ची पदवी संपादन केली आणि बडोदा संस्थानात नोकरीसाठी रुजू झाले. याच वर्षी 12 जानेवारी 1912 रोजी त्यांना पहिला मुलगा यशवंत झाला. पुढे 4 महिन्यांनी बडोदा नरेश कडून प्रति महिना 11.5 पौंड शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी गेले. 4 एप्रिल 1913 रोजी बडोदा संस्थानच्या विद्याधिकाऱ्यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी 4 विद्यार्थी निवडले. त्यात आंबेडकर एक होते. त्यासाठी त्यांना एक करारपत्र लिहून द्यावे लागले. यावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी 18 एप्रिल 1913 रोजी सह्या केल्या. त्यानंतर अमेरिकेला जाण्यासाठी मुंबईच्या बंदरातून SS अंकोना बोटीने प्रवास करून आंबेडकर न्यूयॉर्क येथे पोहोचले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये अर्थशास्त्र हा प्रमुख विषय निवडला. त्यासोबतच समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान विषय निवडले. कोलंबिया विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन R.K. सेलिग्मन यांनी आंबेडकरांबद्दल भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्ये नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहेत असे म्हटले आहे. आंबेडकर ग्रंथालयात सर्वांच्या अगोदर हजर राहत असत आणि सर्वांच्या शेवटी बाहेर पडत असत. MA या पदवीसाठी डॉक्टर भीमरावांनी एन्शियंट इंडियन कॉमर्स प्राचीन भारतीय व्यापार यावर प्रबंध लिहून 1915 मध्ये कोलंबिया विद्यापीठाला सादर केला. त्यानंतर हा प्रबंध ॲडमिशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी या नावाने प्रकाशित करण्यात आला. PhD पदवीसाठी द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी हा प्रबंध लिहिला. विद्यापीठाने त्यांना 1917 मध्ये डॉक्टर पदवी लावण्याची अनुमती दिली आणि त्यानंतर 8 वर्षांनी 1927 साली हा ग्रंथ ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती नावाने लंडनच्या PS किंग अँड कंपनीने ग्रंथरूपाने प्रकाशित केला. 8 जून 1927 रोजी डॉक्टरेट PhD ही पदवी आंबेडकरांना रीतसर प्रदान करण्यात आली. या ग्रंथाची प्रस्तावना डॉक्टर आंबेडकरांचे PhD चे मार्गदर्शक प्राध्यापक सेलिग्मन यांनी लिहिली होती. आंबेडकरांनी हा ग्रंथ महाराज सयाजीराव गायकवाड यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण केला. डॉक्टर आंबेडकरांचे पहिले प्रकाशित झालेले पुस्तक कास्ट्स इन इंडिया देअर मेकॅनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट, भारतातील जाती, त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी हे आहे. MSc ची पदवी घेण्यासाठी कोल्हापूर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज यांच्या सहकार्याने डॉक्टर आंबेडकर लंडनला गेले. येथे त्यांनी लंडन विद्यापीठात प्रवेश घेतला. प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया, ब्रिटिश भारतातील साम्राज्य अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण हा शोधप्रबंध 1921ला सादर केला. लंडन विद्यापीठाने जून 1921 मध्ये अर्थशास्त्रातील MSc पदवी डॉक्टर आंबेडकर यांना प्रदान केली. बॅरिस्टर ॲट लॉ, बार ॲट लॉ ही कायद्याची उच्चतम पदवी डॉक्टर आंबेडकरांनी 1922 साली घेतली. DSc डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीसाठी द प्रॉब्लेम ऑफ रुपी, रुपयाचा प्रश्न हा अर्थशास्त्रीय प्रबंध 1922 मध्ये डॉक्टर आंबेडकर यांनी लंडन विद्यापीठात सादर केला. लंडन विद्यापीठाने 1923 मध्ये आंबेडकरांना DSc ही पदवी प्रदान केली. हा ग्रंथ लंडनच्या PS किंग अँड कंपनीने द प्रॉब्लेम ऑफ रुपी या नावाने 1923ला प्रसिद्ध केला. द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाला डॉक्टर आंबेडकर यांचे मार्गदर्शक व अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर कॅनन यांनी प्रस्तावना लिहिली होती. हा ग्रंथ डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या आईवडिलांना अर्पण केला. डॉक्टर आंबेडकरांना अवगत असलेल्या भाषा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, फारसी, गुजराती, बंगाली, कन्नड इत्यादी भाषा अवगत होत्या. डॉक्टर आंबेडकर यांचा वकिली व्यवसायात प्रवेश. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली. त्यावेळेस त्यांना बाळकृष्ण गणेश मोडक यांनी वकिली व्यवसायासाठी सहकार्य केले. आंबेडकरांची पहिली केस
नाशिक जिल्ह्यातल्या आडगावच्या जाधव बंधूंची होती. ही केस यशस्वी झाली. डॉक्टर आंबेडकर यांचा अस्पृश्यता निर्मूलन व जाती अंताचा लढा. अस्पृश्यांच्या परिषदेमधील डॉक्टर बाबासाहेबांचा सहभाग. इसवी सन 1920 कोल्हापूरजवळील माणगाव आणि नागपूर येथे अस्पृश्यांच्या 2 परिषदा पार पडल्या. कोल्हापूर संस्थानातील माणगाव या गावात 21 व 22 मार्च 1920 रोजी दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिले अधिवेशन झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष आंबेडकर होते, तर राजर्षी शाहू महाराज यांची विशेष उपस्थिती होती. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अस्पृश्यांच्या उद्धारासाठी त्यांच्या सामाजिक हक्कांचे व राजकीय हक्कांचे समर्थन केले. अस्पृश्यांच्या उद्धाराचे व समाज सुधारणेचे कार्य करीत असलेल्या राजर्षी शाहू महाराजांचाही गौरव आंबेडकरांनी केला. शाहू महाराज यांनी आपल्या भाषणात आंबेडकरांविषयी म्हटले की आंबेडकर आपल्या अस्पृश्य समाजाचा उद्धार करतील आणि आपल्या देशाचाही उद्धार करतील. ते फक्त अस्पृश्यांचेच नव्हे तर देशाचेही थोर राष्ट्रीय नेते होतील. त्यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्य समाजाने अवश्य आपला उद्धार करून घ्यावा. तसे घडले तर सर्वांचेच कल्याण होईल. 30 मे ते 1 जून इसवी सन 1920 दरम्यान नागपूर येथे शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद झाली. या परिषदेमध्ये समाजसेवक विठ्ठलरामजी शिंदे यांचा निषेध करणारा ठराव आंबेडकरांनी पास करून घेतला. बहिष्कृत हितकारिणी सभा. डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी 9 मार्च 1924 रोजी दामोदर हॉलमध्ये सहकाऱ्यांची बैठक घेऊन बहिष्कृत हितकारिणी सभा नावाची संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारिणी सभा संस्था स्थापन केली व त्या संस्थेचे स्वतः अध्यक्ष झाले. संस्थेचे ध्येय व कार्य सूचित करण्यासाठी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ही क्रियावाचक व आज्ञावाचक शब्द स्वीकारण्यात आले. बहिष्कृत हितकारिणी सभेने अस्पृश्यांमध्ये शिक्षण प्रसार करणे, वाचनालय सुरू करणे, विद्यार्थी वसतिगृह काढणे इत्यादी कामे केली. आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभेतर्फे मुंबई राज्य सरकारकडे मागणी केली होती की मुंबई राज्य सरकारतर्फे मुंबई राज्य कायदेमंडळावर सदस्य म्हणून अस्पृश्य समाजाचे 2 प्रतिनिधी नेमण्यात यावेत. डॉक्टर आंबेडकरांची ही मागणी मान्य करून 1926च्या डिसेंबरमध्ये मुंबई कायदेमंडळात डॉक्टर आंबेडकर व पुरुषोत्तम सोलंकी यांना नेमण्यात आले. डॉक्टर आंबेडकरांची कोरेगाव येथील विजयस्तंभास भेट. 1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगाव येथे ब्रिटिश आणि पेशव्यांमध्ये लढाई झाली होती. या लढाईत ब्रिटिशांकडून बहुतांश दलित समाजाचे महार सैनिक लढले होते. 1 जानेवारी 1827 रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला आंबेडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मानवंदना देऊन त्या वर्षी स्मृतिदिन साजरा केला. त्यावेळी त्यांनी महार बटालियनच्या शौर्याचे कौतुक केले. त्यांच्या व त्या दिवसाच्या स्मृतिप्रित्यर्थ व महार बटालियनच्या शौर्याचे प्रतीक म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगाव येथे एक विजयस्तंभ उभारला आहे. आंबेडकरांनी कोरेगावला दलित स्वाभिमानाचे प्रतीक बनवले. 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे दिलेल्या भाषणात आंबेडकर अस्पृश्यांना उद्देशून म्हणाले की तुम्ही शूरवीरांची संतान आहात. ही गोष्ट काल्पनिक नव्हे. भीमा कोरेगावला जाऊन बघा. तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली आहेत. तो पुरावा आहे की तुम्ही भेडबकरीची संतान नसून सिंहाचे छावे आहात. डॉक्टर आंबेडकरांचे चवदार तळे आंदोलन. संपूर्ण देशात बहुसंख्य सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना पाणी भरण्याचा किंवा पिण्याचा अधिकार नव्हता. महाडच्या नगरपालिकेने आपल्या ताब्यातील चवदार तळे अस्पृश्यांना खुले केल्याचे जाहीर केले, परंतु सनातनी स्पृश्यांनी अस्पृश्यांना तळ्यातून पाणी भरू दिले नाही. त्यामुळे 20 मार्च 1927 रोजी महाड येथे आंदोलन करण्याचे निश्चित केले. 20 मार्च 1927 रोजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनकर्त्यांनी चवदार तळ्याकडे कूच केली. डॉक्टर बाबासाहेबांनी सर्वप्रथम चवदार तळ्यातील पाणी आपल्या हातांच्या उंजळीत घेतले व प्राशन केले. याचेच अनुसरण आंदोलनकर्त्यांनी केले. स्पृश्य अस्पृश्य भेद संपवून सामाजिक समता प्रस्थापित करणे हे आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीचे आंदोलनाचे प्रमुख ध्येय होते. डॉक्टर आंबेडकरांची धर्मांतराची घोषणा. सार्वजनिक जीवनात पदार्पण केल्यानंतर पहिली 10 वर्षे समाजसुधारक बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माच्या चौकटीत राहूनच हिंदू समाजात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. पण सवर्ण हिंदूंचा दृष्टिकोन बदलणे अशक्य आहे याची खात्री त्यांना झाली. तसेच हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांची आर्थिक स्थिती व सामाजिक दर्जा सुधारणार नाही याची जाणीव झाल्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी नाशिकजवळील येवला
येथे धर्मांतराची घोषणा केली की मी अस्पृश्य जातीत हिंदू म्हणून जन्माला आलो, ते माझ्या हाती नव्हते, पण हिंदू म्हणून मरणार नाही. त्यावेळी आपण कोणत्या धर्माचा स्वीकार करणार हे त्यांनी स्पष्ट केले नव्हते. 30 व 31 मे 1936 रोजी घेण्यात आलेल्या मुंबई इलाका महार परिषदेत धर्मांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. परिषदेपुढे बोलताना डॉक्टर आंबेडकर म्हणाले की अस्पृश्यांनी हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर कोणता धर्म स्वीकारायचा हे प्रत्येकाच्या मर्जीवर अवलंबून आहे. फक्त समानतेचे हक्क मिळतील असाच धर्म त्यांनी स्वीकारावा. मनुस्मृतीचे दहन. डॉक्टर आंबेडकर यांच्या मते दलितांच्या सर्व प्रमुख समस्या या मनुस्मृतीमुळे निर्माण झालेल्या आहेत. काही हिंदूंना मनुस्मृती हा ग्रंथ आदरणीय असून अस्पृश्यांच्या दृष्टीने मात्र तो तिरस्करणीय आहे. हा ग्रंथ सुमारे 2000 वर्षांपूर्वी मनुने लिहिला असला तरी तो रूढीवादी हिंदूंच्या जीवनाचे आजही नियंत्रण करतो. मनुस्मृतीने कनिष्ठ जातींवर अनेक अपात्रता लादल्या तर उच्च जातींना अनेक विशेष अधिकार दिले. डॉक्टर आंबेडकरांचा हरिजन शब्दाला विरोध. महात्मा गांधी अस्पृश्यांसाठी हरिजन ही संज्ञा वापरत, ज्याचा अर्थ ईश्वराची लेकरे असा होतो. गांधी इसवी 1933 मध्ये हरिजन नावाचे एक नियतकालिकही चालवत होते. डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्य हे हरिजन असतील तर उरलेले लोक दैत्यजन आहेत काय असा सवाल करत हरिजन या शब्दाला विरोध केला. या मुद्द्यावरून त्यांनी मुंबई विधिमंडळात 22 जानेवारी 1938 रोजी सभात्यागसुद्धा केला होता. पुढे 1982 साली भारत सरकारने हरिजन शब्दावर बंदी घालत तो शब्द जात प्रमाणपत्रातूनही हद्दपार केला. आता हरिजनच नव्हे तर दलित या शब्दाचाही सरकार दरबारी वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याऐवजी अनुसूचित जाती हा शब्द स्वीकारण्यात आला आहे. समाज समता संघ. 4 सप्टेंबर 1927 रोजी डॉक्टर आंबेडकर यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली समाज समता संघ नावाच्या संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत त्यांनी रोटीबंदी व बेटीबंदी तोडण्याकरिता काम करण्याचे ठरवले. आंबेडकरांनी समता नावाचे पाक्षिक देखील सुरू केले होते. मंदिर सत्याग्रह. अमरावती येथील प्राचीन अंबादेवी मंदिरात प्रवेशासाठी अस्पृश्यांनी इसवी 1925 मध्ये माधवराव गोविंदराव मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाठिंबा दिला होता. पुण्यातील पर्वती टेकडीवरील मंदिर अस्पृश्यांना खुले नव्हते. मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील MM जोशी, ना. ग. गोरे, खाडीलकर व शिरूभाऊ लिमये यांनी मंदिराच्या ट्रस्टला अर्ज केला, पण तो फेटाळण्यात आला होता. 13 ऑक्टोबर 1929 रोजी पर्वती सत्याग्रह सुरू केला. हा सत्याग्रह आंबेडकरांच्या प्रेरणेने करण्यात आला. अखेर 20 जानेवारी 1930 रोजी हा सत्याग्रह बंद करण्यात आला. आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारण्यासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिर सत्याग्रहाचे महत्त्वाचे स्थान आहे. फक्त हिंदूंनाच नव्हे तर सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि त्यावेळेच्या दलितांना, शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता. हा सत्याग्रह 2 मार्च 1930ला सुरू झाला आणि पुढील 5 वर्षे चालला. नाशिकमधील काळाराम मंदिरात हजारो अस्पृश्यांसह प्रवेश करण्याचा निर्धार डॉक्टर आंबेडकर यांनी केला होता. काळाराम मंदिराचा सत्याग्रह म्हणजे शोषितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी आंबेडकरांनी अस्पृश्य व सवर्णांना केलेले एक आवाहन होते. या सत्याग्रहात कवी कुसुमाग्रज हेही सहभागी झाले होते. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली. शेवटी आंबेडकरांनी काळाराम मंदिराचे आंदोलन स्थगित केले. डॉक्टर आंबेडकरांचा गोलमेज परिषदांमधील सहभाग. ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली 12 नोव्हेंबर 1930 ते 19 जानेवारी 1931 पर्यंत गोलमेज परिषदेच्या बैठका होत राहिल्या. या परिषदेला डॉक्टर आंबेडकर व रावबहादूर श्रीनिवासन अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांचा कलिता या परिषदेत सादर केला. अस्पृश्यांच्या स्थितीबाबतची माहिती सर्वांना कळू लागली. त्यामुळे अनेक वर्तमानपत्रे आंबेडकर यांना अस्पृश्यांचा महान नेता असे संबोधू लागले. दुसऱ्या गोलमेज परिषदेत ठरल्यानुसार इंग्रज सरकारने 17 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा जाहीर करून अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची तरतूद मान्य केली. डॉक्टर आंबेडकरांच्या अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांच्या मागणीला यश मिळाले. मात्र याला महात्मा गांधींनी विरोध करून 22 सप्टेंबर 1932 रोजी येरवडा तुरुंगात प्राणांतिक उपोषण सुरू केले. महात्मा गांधींनी अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीस विरोध केला. त्यामुळे नाईलाजास्तव डॉक्टर आंबेडकर यांनी 24 सप्टेंबर 1932 रोजी पुणे करारावर स्वाक्षरी करून स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मागे घेतली व अस्पृश्यांसाठी संयुक्त राखीव मतदारसंघ मान्य केला. गोलमेज परिषदेच्या निमित्ताने आंबेडकरांचे 5 वेळा लंडनला जाणे येणे झाले.
गोलमेज परिषदेतील सहभागामुळे त्यांना अस्पृश्यांचा महान नेता, कायदेपंडित व बुद्धिमान व्यक्ती म्हणून जागतिक पातळीवर ओळखले जाऊ लागले. डॉक्टर आंबेडकरांची राजकीय कारकीर्द. डॉक्टर आंबेडकर यांनी स्थापन केलेला राजकीय पक्ष ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन 1946 मध्ये भारतीय संविधान सभेच्या झालेल्या निवडणुकीत उत्तम कामगिरी करू शकला नाही. नंतर आंबेडकर मुस्लिम लीगची सत्ता असलेल्या बंगाल प्रांताच्या मतदारसंघातून संविधान सभेत निवडून गेले. ऑगस्ट 1947 मध्ये आंबेडकरांची राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेली भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. भारतीय राज्यघटनेत मोठे योगदान दिल्यामुळे डॉक्टर आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. डॉक्टर आंबेडकर 1952 मध्ये राज्यसभेचे सदस्य झाले होते. 15 ऑगस्टला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर नेहरूंच्या मंत्रिमंडळात सप्टेंबर 1947 मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री व न्यायमंत्री म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी पदाची शपथ घेतली. मात्र त्यांनी संसदेत मांडलेल्या हिंदू कोड बिलाला विरोध झाल्याने ते नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडले. डॉक्टर आंबेडकरांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन बरखास्त करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन करण्याची घोषणा 1956 मध्ये केली होती. हा पक्ष स्थापन होण्यापूर्वी त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अनुयायांनी व कार्यकर्त्यांनी 3 ऑक्टोबर 1957 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली. डॉक्टर आंबेडकर हे उच्च विद्याविभूषित शिक्षणतज्ज्ञ होते. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी लिहिलेले आहे. कनिष्ठ जातीतील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा आणि त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून 20 जुलै 1924 रोजी मुंबई येथे डॉक्टर आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेची स्थापना केली. 14 जून 1948 रोजी डॉक्टर आंबेडकर यांनी दलित शिक्षण संस्थेची स्थापना केली. अस्पृश्यांसह निम्न मध्यम वर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी डॉक्टर आंबेडकर यांनी 8 जुलै 1945 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या वतीने 1946 मध्ये मुंबईत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, सन 1950 मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय, सन 1953 मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, तर 1956 मध्ये मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सर्व समाजांसाठी सुरू केले. सध्या देशभरात या संस्थेचे 30 पेक्षा जास्त महाविद्यालये आहेत. डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. डॉक्टर बाबासाहेबांनी 1947 मध्ये कायदेमंत्री असताना हिंदू संहिता विधेयक अर्थात हिंदू कोड बिलाचा प्रस्ताव लोकसभेत मांडला. डॉक्टर बाबासाहेबांनी सतत 4 वर्ष 1 महिना 26 दिवस काम करून हिंदू कोड बिल तयार केले होते. भगवान बुद्ध जयंतीचे प्रणेते. डॉक्टर आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील 2 मे 1950 रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली. या प्रसंगी सुमारे 20,000 लोकांचा समुदाय उपस्थित होता. इसवी सन 1951 मध्ये आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील 3 दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा झाला. 1956ला बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली. डॉक्टर आंबेडकर यांनी दिल्लीशिवाय महाराष्ट्रातही बुद्ध जयंती इसवी सन 1953 पासून सुरू केली. महाराष्ट्रातले बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले. भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सवाच्या परंपरेची सुरुवात डॉक्टर आंबेडकर यांनी केली म्हणून त्यांना भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते समजले जाते. डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रयत्नामुळे व दबावामुळे 27 मे 1953 रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. डॉक्टर आंबेडकरांचे महापरिनिर्वाण. धर्मांतरानंतर 6 डिसेंबर 1956 रोजी पहाटे 12:15 दिल्लीला निवासस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन महापरिनिर्वाण झाले. त्यावेळी त्यांचे वय 64 वर्ष आणि 7 महिन्यांचे होते. 7 डिसेंबर 1956 रोजी सायंकाळी 7:50 त्यांच्यावर मुंबईमध्ये बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्लीतील आंबेडकरांच्या निवासस्थानी भारत सरकारने डॉक्टर आंबेडकर राष्ट्रीय स्मारक निर्माण केले आहे. याला महापरिनिर्वाण स्थळ म्हणूनही ओळखले जाते. 13 एप्रिल 2018 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. या स्मारकाच्या इमारतीची रचना पाने उघडलेल्या भारतीय संविधानाच्या पुस्तकाप्रमाणे असून हा आकार ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक आहे. डॉक्टर आंबेडकरांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान.
इसवी सन 1955मध्ये काठमांडू, नेपाळ येथे झालेल्या जागतिक बौद्ध धर्म परिषदेत सहभागी बौद्ध भिक्खूंनी डॉक्टर आंबेडकर यांना बोधिसत्व ही पदवी प्रदान केली. भारत सरकारने आंबेडकरांच्या जन्मदिनानिमित्त अनेक टपाल तिकिटे काढली आहेत. 1990मध्ये भारत सरकारने आंबेडकर यांची 100वी जयंती साजरी करण्याकरिता त्यांच्या सन्मानार्थ ₹1 नाणे काढले होते. 125व्या जयंतीच्या निमित्ताने ₹10 आणि ₹125 नाणे 2015मध्ये काढले होते. सन 2004मध्ये कोलंबिया विद्यापीठाने आपल्या स्थापनेला 250 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आपल्या विद्यापीठात आजपर्यंत शिकलेल्या सर्वात बुद्धिमान अशा 100 सर्वश्रेष्ठ विद्यार्थ्यांची द कोलंबियन्स अहेड ऑफ देअर टाईम नावाने एक यादी प्रसिद्ध केली, ज्यात भीमराव आंबेडकर हे नाव पहिल्या स्थानावर होते. यावेळी विद्यापीठाने आंबेडकरांचा उल्लेख आधुनिक भारताचा निर्माता असा केला होता. 14 एप्रिल 1990मध्ये डॉक्टर आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न या पुरस्काराने गौरविले गेले. हा पुरस्कार भारताचे राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांच्या हस्ते डॉक्टर सविता आंबेडकर यांनी स्वीकारला. 12 जानेवारी 1953 रोजी तेलंगणा राज्यातील हैदराबादमधील उस्मानिया विद्यापीठाने डॉक्टर आंबेडकर यांना डी.लिट. डॉक्टर ऑफ लिटरेचर पदवी प्रदान केली. संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी देशभरात 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर आंबेडकर यांच्या सन्मानार्थ 5 जुलै हा दिवस लॉयर्स डे, वकील दिन म्हणून साजरा केला जातो. आंबेडकरांनी 5 जुलै 1923 रोजी वकिली व्यवसायाला सुरुवात केली होती. डॉक्टर आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृती या ग्रंथाचे जाहीरपणे दहन केले होते. त्यामुळे 25 डिसेंबर हा दिवस मनुस्मृती दहन दिन म्हणून पाळला जातो. त्यांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बौद्ध धर्म स्वीकारला. तसेच लाखो लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. त्यांच्या या कृतीमुळे बौद्ध धर्माचे प्रवर्तन झाले. त्यामुळे अशोक विजयादशमी किंवा 14 ऑक्टोबर हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी महाडचा सत्याग्रह केला होता. त्यामुळे 20 मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाने इसवी सन 2017मध्ये आंबेडकर जयंती ज्ञान दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. 7 नोव्हेंबर हा आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली त्या येवला परिषदेचे स्वागताध्यक्ष अमृत धोंडेबा रणखांबे होते. महापरिनिर्वाणापर्यंत आंबेडकरांनी 30 लाखांपेक्षा जास्त लोकांना बौद्ध धर्मात आणण्याचे कार्य केले. सम्राट अशोकानंतर बौद्ध धर्माचा प्रसार कार्य डॉक्टर आंबेडकरांएवढे कोणत्याही भारतीयाने केले नाही. अवघ्या जगात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी पुन्हा होणे नाही. मी अँड माय इंडिया या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या कार्याला आणि कर्तृत्वाला माझा मानाचा मुजरा. मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि आपल्या कमेंट्स नक्की कळवा. धन्यवाद.